डाळ तांदूळ न वाटता कमीत कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये मऊ लुसलुशीत इडली जर बनवायची असेल तर ही झटपट तयार होणारी रवा इडलीची रेसिपी नक्की बघा। ही इन्स्टंट इडली बनवण्यासाठी साहित्य काय काय वापरलेलं आहे ते एकदा बघून घ्या। इथे एका बाउलमध्ये मी 1 वाटी बारीक रवा घातलेला आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि 1 वाटी दही घातलेला आहे। दही जर आंबट असेल तर इडलीला चव अजूनच छान लागेल। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। रव्याच्या डोशाप्रमाणे ह्या इडल्यासुद्धा करायला खूपच सोप्या आहेत। जर का इडलीचं पीठ तयार नसेल तर ह्या झटपट होणाऱ्या रव्याच्या इडल्या तुम्ही बनवू शकता। इथे मी मिश्रणामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं। पुन्हा अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। अशा पद्धतीने पिठाची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे, जास्त घट्टही नको किंवा जास्त पातळही नको। आता हे पीठ झाकून कमीत कमी अर्धा तास तरी बाजूला ठेवून द्यायचं। अर्धा तासानंतर आता रवा छान फुललेला आहे आणि पीठ देखील थोडं घट्टसर झालेलं आहे। जसं आपण इडलीचं पीठ तयार करतो त्याच पद्धतीने इथे कन्सिस्टन्सी असली पाहिजे। मिश्रण जास्त घट्टही नसावं आणि फार पातळही नसावं। आता ह्या मिश्रणामध्ये मी 1 पॅकेट इनोचं घातलेलं आहे। इनो नसेल तर तुम्ही अर्धा चमचा सोडा देखील घालू शकता। वरतून 1-2 चमचे पाणी घालायचं आणि हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं। इन्स्टंट रवा इडलीचं बॅटर आपलं आता तयार झालेलं आहे। इडली पात्राला आता तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण घालायचं। ही रवा इडली बनवणं एकदमच सोपं आहे। यासाठी तुम्हाला पीठ आंबवण्यासाठी 7 ते 8 तास वाट पाहण्याची गरज लागत नाही। अगदी 10 मिनिटात ही रवा इडली बनवून तयार होते। इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळल्यानंतर हे इडली पात्र ठेवायचे। मीडियम फ्लेमवरती ह्या इडल्या 10 ते 12 मिनिटात तयार होतात। आता 12 मिनिटं झालेली आहेत। इडल्या देखील तयार झालेल्या आहेत। इथे एक इडली मी तोडून दाखवलेली आहे। तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत जाळीदार अशी ही इडली तयार झालेली आहे। ती मोजक्याच साहित्यात झटपट होणारी ही इडलीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल।